मागील भागात. तशी लाजून शिवण्या त्याला मिठी मारते. शोना, ती मला तुझ्यासोबत इथे थांबायला आवडले असते, पण मला ऑफिसला जावे लागेल. जा तुम्ही ऑफिसला. मी तुमच्यासाठी टिफिन पॅक करते. एवढं बोलून ती खाली निघून जाते. ती जाताच अभि त्याच्या क्लॉथ सेक्शनला येतो. शिवण्या त्याच्यासाठी टिफिन पॅक करून वर घेऊन येते. ती टिफिन ठेवून मागे वळणार की अभिला धडकते. शोना, काय हे, लागेल ना तुला? तो शर्टलेस असल्यामुळे ती चांगलीच लाजली होती. त्याची ती गोरीपान बॉडी बघून तिच्या तोंडून शब्दच फुटत नव्हते. तो मात्र मिश्किलपणे तिच्याकडे पाहत गालातल्या गालात हसत होता. त्याने तिचा चेहरा ओंजळीत घेतला आणि तिच्या कपडावर किस केले. त्यानंतर दोन्ही गालावर पण किस केले आणि आता तिच्या ओठांवर ओठ टेकवणार की तोच त्याचा फोन वाजतो. तो मनातच ज्याने आता फोन केला होता त्याला शिव्या देत होता. शिवण्या हसतच तिच्या रूममध्ये निघून जाते. तो तिला किस करणार यानेच ती लाजून लाल झाली होती. अभि पण त्याच्या केसांवरून हात फिरवतो आणि त्याचं आवरतो. त्याचं आवरून बाहेर येतो. बाहेर येताच शिवण्या त्याला टिफिन देते. आता पण जाताना तो गालावर किस करतो आणि निघून जातो. ती पण हसत तिच्या रूममध्ये निघून जाते. आज खूप हॅपी होते दोघं पण. असाच लंच टाईम होतो. शिवण्या लंच करून पुन्हा तिच्या रूममध्ये येते तर तिचा फोन वाजतो. फोन बघून शिवण्याच्या चेहऱ्यावर भली मोठी स्माईल येते, कारण फोन अभिचा असतो. शोना, झाले जेवण? हो अहो, आताच झाले. तुमचे झाले? नाही, करेल थोड्या वेळाने. अशाच त्यांच्या गप्पा चालू असतात. शोना, पुढच्या आठवड्यामध्ये आपले काही रिलेटिव्स आपल्या इथे येणार आहे, तर त्यांच्यासाठी आपल्याला फ्लॅटला डेकोरेट करायचे आहे. अहो, आपण दोघं मिळून करूया ना, ती हसत बोलते आणि त्याला आनंद होतो. त्याला कसलीही कमी नव्हती. तो पैसे देऊन फ्लॅट डेकोरेट करून देऊ शकत होता, पण त्याला तिच्यासोबत वेळ घालवायचा होता. म्हणून तो तिला विचारतो आणि ती पण हसत हसत हो म्हणते. आता पुढे. असाच दिवस निघून जातो. अभि आणि शिवण्या शॉपिंगला जातात. अभि सगळं काही शिवण्याच्या आवडीचे घेत असतो आणि बाहेर उभे असलेले सचिन आणि जॉन मात्र त्यांच्या बॉसकडे आश्चर्याने पाहत होते, कारण त्यांच्या बॉसला अशी शॉपिंग करताना त्यांनी कधीच पाहिले नव्हते. त्या दोघांनी मिळून खूप शॉपिंग केली. शॉपिंगमध्ये वेळ कसा गेला कळलेच नाही. आता त्या दोघांना भूक लागली होती. ते तिथेच फूड सेक्शनला गेले आणि दोघांनी आपापल्या आवडीचे मागवले. भूक लागल्यामुळे त्यांनी जेवणावर ताव मारला. आता खूप वेळ असल्यामुळे अभिच्या मनात काहीतरी सुरू होते. म्हणजे ते दोघं बाहेर निघायचे, पण खूप कमी निघायचे. आता वेळ आहे हे बघून अभि सचिन आणि जॉनला मेसेज करतो, सगळ्या बॅग्स घेऊन तुम्ही फ्लॅटला जा, आम्ही नंतर येतो. तसे ते दोघं सगळ्या बॅग्स घेऊन निघून जातात. शिवण्याचे होताच अभि तिच्याकडे पाहत, शिवण्या, आईस्क्रीम खाणार? ती पण हो म्हणते. अभि शिवण्याला आईस्क्रीम घेऊन देतो आणि ते बोलत बोलत मॉलच्या बाहेर येतात. ती काही बोलायच्या आधीच अभि बोलतो, आपण दोघे बाहेर फिरायला जातोय. तशी शिवण्याच्या चेहऱ्यावर भली मोठी स्माईल येते. ते दोघं कारमध्ये बसतात. अभि कार ड्राईव्ह करत होता तर शिवण्या बाहेर पाहत आईस्क्रीम खात होती. 15-20 मिनिटांनी त्यांची कार थांबते. शिवण्या तर आनंदाने बाहेर पाहत होती आणि अभि तिच्याकडे, कारण तो तिला सुंदर अशा लेकच्या ठिकाणी घेऊन आला होता. तिथे गर्दी कमी होती, त्यामुळे खूप शांत वाटत होतं. शिवण्या हसतच खाली उतरते. अभि पण खाली उतरतो आणि तिच्याजवळ येऊन तिच्या खांद्यावर हात ठेवत, चला मिसेस सरदेसाई. तशी शिवण्या गोड लाजते. तो तिला घेऊन एका बाकाजवळ येतो.
तिथून पूर्ण लेक दिसत होता. शिवण्या तर पाहतच राहते, कारण समोरचा नजाराच तसा असतो. ती तर खूप प्रेमाने पाहत होती आणि आपला हिरो तिच्याकडे प्रेमाने पाहत होता. त्याने हळूच तिच्या शोल्डरवर हात ठेवला आणि तिला जवळ ओढले. त्याच्या अशा करण्याने ती गोंधळून इकडे तिकडे पाहत होती, कारण आजूबाजूला बरीच माणसे होती. ती लाजतच अहो म्हणते. काय झालं शोना? तो पण मिश्किलपणे हसत तिला विचारतो. ती तर लाजत होती, काहीही बोलत नव्हती. त्याने तसेच तिचा हात पकडून त्याच्या मांडीवर बसवले. तो जणू विसरलाच होता की ते दोघं बाहेर आहे. ती तर लाजून लाल झाली होती. त्याला फक्त शिवण्या दिसत होती. आजूबाजूचे काहीही दिसत नव्हते. एवढा तो तिला पाहण्यात गुंग झाला होता आणि शिवण्या लाजून लाल झाली होती. त्याने तिच्या गालावरून प्रेमाने हात फिरवला. तसे शिवण्याने लाजून डोळे बंद करून घेतले. त्याने तिचा चेहरा ओंजळीत घेऊन तिच्या कपाळावर दीर्घ किस केला. तिने तर अबीचा शर्ट घट्ट पकडून घेतला. त्याच्या स्पर्शाने चांगली शहारली होती ती आणि त्यात आपण बाहेर आहोत याने तर खूप लाजली होती. शोना, तू काही बोलणार आहेस का? तो तिच्याकडे पाहत बोलतो. ते आपण घरी जायचे का? ती एवढंच बोलते. त्याला कळत होते ती घरी जायचं का म्हणते. जाऊया. आणि तो तिला तसेच उचलून घेतो. अहो ते काय झाले शोना? ते मला खाली उतरवा ना. तो तिच्याकडे पाहत हसत तिला कारजवळ घेऊन येतो आणि कारमध्ये बसवतो. तिला नीट बसवून तो पण दुसऱ्या बाजूने जाऊन बसतो आणि ते फ्लॅटला जायला निघतात. शिवण्या तर एवढी लाजली होती की त्याच्याकडे पाहतही नव्हती. त्यात अबी मनात विचार करत, शोना, तू जर अशीच लाजत राहिली तर माझे कसे होईल? काही वेळातच ते फ्लॅटला पोहोचतात. सचिन आणि जॉनने सगळ्या बॅग्स फ्लॅटला आणून ते त्याच्या कामाला निघून गेले होते. ते दोघं त्यांच्या बेडरूममध्ये येतात. शिवण्या फ्रेश व्हायला जाईल की अबी तिचा हात पकडून तिला जवळ ओढतो आणि मिठीत घेतो. शिवण्या पण शांतपणे त्याची मिठी अनुभवत असते. न राहून अबी तिचा चेहरा ओंजळीत घेत पुन्हा तिच्या कपाळावर गालावर किस करू लागतो. किस करत असताना हळूहळू त्याचे ओठ तिच्या लाल चुटूक ओठांवर टेकवतो आणि तिला पॅशनेटली किस करू लागतो. खूप प्रेमाने तो किस करत असतो. शिवण्या पण त्याला हळूहळू साथ देत असते. आता दोघांचे श्वास जवळ होतात आणि ते बाजूला होतात. शिवण्या तर लाजून पाठमोरी उभी राहते. अबी हसतच तिला मागून मिठी मारतो. शोना, तुझे डोळे बंद कर, मला तुला काहीतरी द्यायचे आहे. ती डोळे बंद करते आणि अबी त्याच्या बॅगमधून एक बॉक्स आणतो. त्यातून एक नाजूक से डायमंडचे मंगळसूत्र काढून शिवण्याच्या गळ्यात घालतो. शिवण्या तर पाहतच राहते, कारण मंगळसूत्र खूपच सुंदर असते. नकळत तिच्या डोळ्यात पाणी येते. तो तिचे अश्रू पुसत, आता अजिबात रडायचे नाही. तशी शिवण्या त्याला मिठी मारते. तोच अबीचा फोन वाजतो. त्या आवाजाने ते दोघं भानावर येतात. अबी शिवण्याला मिठीत राहू देत फोन घेतो. पलीकडून सचिन बोलतो, सर, तुम्हाला अर्जंट ऑफिसला यावे लागेल. तशा अबीच्या कपाळावर आठ्या पडतात. पण काम महत्त्वाचे होते तर त्याला जावेच लागणार होते. फोन ठेवल्यानंतर तो त्याची मिठी घट्ट करत, शोना, मला ऑफिसला जावे लागेल. तू फ्रेश होऊन आराम कर. किती वेळ लागेल नाही सांगता येणार, पण मी लवकर यायचा प्रयत्न करेल. ती पण अबीला समजून घेते. अबी फ्रेश झाला आणि ऑफिसला निघून गेला. आधीच तिच्यासोबत शॉपिंग करायची म्हणून तो लवकर घरी आला होता, पण आता त्याला पुन्हा जावे लागले. शिवण्या फ्रेश होऊन बसलेली होती. झोप तर तिला येत नव्हती. काय करू म्हणून त्यांनी केलेली शॉपिंग बॅग्स ती ओपन करत होती. हे नाही आहे तोपर्यंत मी छोट्या छोट्या गोष्टी तर करू शकते ना. आणि ती कामाला लागली.
ते सगळं करण्यात रात्रीचे 12 वाजले. तिला कळलेही नाही. आता तिचे डोळे जड झाले होते. तिने सगळं काही तसेच राहू दिले आणि बेडवर आडवी झाली. रात्री 1:30-2च्या दरम्यान अभि आला आणि रूममधील पसारा बघून त्याने कपाळावर अंगठा फिरवला. पण त्याचे लक्ष बेडवर झोपलेल्या शिवण्याकडे गेले आणि त्याच्या चेहऱ्यावर स्माईल आली. तो पटकन फ्रेश होऊन आला आणि तिच्या शेजारी आडवा झाला. तिला मिठी तोडून घेतले आणि तो पण झोपेच्या स्वाधीन झाला. असाच 1 आठवडा निघून गेला. अभि शिवण्याने मिळून फ्लॅट खूप सुंदर प्रकारे डेकोरेट केला. हे सगळं करताना तिच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्ट दिसत होता आणि तिला आनंदी बघून आपला हिरो पण हॅपी होता. फायनली तो दिवस आला. त्यांच्याकडे आज पाहुणे येणार होते. शिवण्या आणि नलूमावशींनी मिळून जेवणाची सगळी तयारी केली होती. पाहुणे कोण येणार आहे याबद्दल अभिने शिवण्याला काहीही सांगितलेले नव्हते. पण तिच्यासाठी सरप्राईज होते आणि ते बघून शिवण्याला नक्कीच आनंद होईल याची खात्री होती त्याला. कारण मागच्या काही महिन्यात त्या दोघांच्या आयुष्यात खूप काय काय घडून गेले होते. सगळं काही झाले होते. पण शिवण्या उगाच घाबरत होती. तिला काळजी वाटत होती. आपल्याकडून काही चूक नको व्हायला म्हणून. सगळं आवरून ती बेडरूममध्ये जाऊन तिचं आवरायला लागली. पाहुणे येणार होते तर शिवण्या मस्त साडी नेसणार होती. तिने छान पीच कलरची साडी नेसली. त्यावर मॅचिंग बांगड्या घातल्या. गळ्यात एक मोठे मंगळसूत्र घातले. तसेच छोटे डायमंडचे मंगळसूत्र होतेच तिच्या गळ्यात. भांगीत हलकेसे सिंदूर आणि कपाळावर नाजूकशी टिकली. डोळ्यात काजळ, ओठांवर हलकीच लिपस्टिक. खूपच सुंदर ती दिसत होती. अभि बाहेर गेला होता. तो नेटकाच फोनवर बोलत आत आला. त्याने फोनवर बोलत इकडे तिकडे पाहिले. म्हणजेच आपल्या शिवण्याला पाहिले. पण ती त्याला समोर दिसली नाही. बोलतच तो किचनमध्ये पण तिला पाहून आला. पण तिथेही ती नव्हती. त्याने बोलून फोन ठेवला आणि बेडरूममध्ये आला. त्याचे लक्ष शिवण्याकडे गेले आणि तो पाहतच राहिला. कारण ती दिसतच तेवढी सुंदर होती. ती तिचा आवरण्यात गुंग होती आणि अभि तिला पाहण्यात. तो हळूहळू चालत तिच्या मागे जाऊन उभा राहिला. मागून तिला मिठी मारली. त्याचा स्पर्श होताच तिने समोर आरशात पाहिले तर अभि हसत तिच्याकडे पाहत होता. तिच्या गालावर किस करत, "शोना, खूप सुंदर दिसते तू." तशी ती लाजते. "शोना, आजकाल खूप लाजते असे नाही का वाटत तुला?" त्याचे बोलणे ऐकून ती बारीक डोळे करून त्याच्याकडे पाहते. "अरे रागावू नकोस, मी तर मस्करी करत होतो. बरं, मला एक महत्त्वाचे काम आहे, ते करून आलोच मी." "अहो, ते तुम्ही काम उद्या केले तर नाही का चालणार?" "नाही शोना, मला जावेच लागेल. पण तू अजिबात काळजी करू नकोस. पाहुणे यायच्या आधी मी येईल घरी." त्याने तिच्या मनातील बरोबर ओळखले होते की त्याला का थांबवत आहे म्हणून. कारण मागच्या काही महिने ते दोघं दुसऱ्या शहरात राहत होते. त्याच्या फॅमिलीपासून लांब. तिथे फक्त नलूमावशी, सचिन आणि जॉन होते. त्या शहरात अभिच्या ऑफिसची एक ब्रँच होती. त्यामुळे तो तिथे जाऊनच ऑफिसचे सगळं काही बघायचा. अभि तिला समजावून निघून गेला. वरवर आनंदी दिसत असणारी शिवण्या आतून मात्र खूप घाबरली होती. अभि गेल्यानंतर राहून राहून किचनमध्ये जाऊन चेक करत होती. सगळं काही बरोबर आहे ना म्हणून. असाच अर्धा तास निघून गेला आणि पाहुणे यायची वेळ झाली. पाहुण्यांचे सगळं काही जॉन पाहणार होता. त्यात अभि पण आला नव्हता. तिला सांगून तर गेला होता लवकर येईन म्हणून, पण अजून आला नव्हता. तिला टेन्शनमध्ये बघून नलूमावशी शिवण्याजवळ जातात आणि तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत, "बाळा, काळजी करू नकोस, सगळं ठीक होईल." मावशी बोलल्यामुळे आता कुठे शिवण्याला हलके हलके वाटत होते. तोच अभि पण आला.
आणि अभिला बघून शिवण्याच्या चेहऱ्यावर भली मोठी स्माईल आली. त्याला मात्र कळले होते तिला टेन्शन आले आहे म्हणून. त्याने तिला डोळ्यानेच खुणावले की आत बेडरूममध्ये ये. तो आत गेला. त्याच्या मागे शिवण्या पण आत गेली. आत येताच अभिने तिला जवळ ओढले. अहो काय करताय? अभि मिश्किलपणे हसत. मी माझ्या बायकोला पाहतोय. शोना का टेन्शन घेत आहेस एवढं? मी आहे ना तुझ्यासोबत. अहो ते आता काय बोलावे तिला सुचत नव्हते. तो तिला उचलून घेतो आणि सोफ्यावर तिला मांडीवर घेऊन बसतो. शोना अजिबात टेन्शन घेऊ नकोस. मी आहे, नलूमावशी आहेत आणि पाहुणे आल्यावर तुला खूप छान वाटेल. खात्री आहे मला. तोच बेल वाजते. बघ आले पाहुणे. चल जायचं ना? ती एवढंच बोलते आणि ते हॉलमध्ये येतात. तोपर्यंत नलूमावशींनी दरवाजा ओपन केला होता. एक एक करून पाहुणे आत येत होते. त्यांना बघून शिवण्याच्या डोळ्यात पाणी आले. काय वाटतं कोण असेल? त्यांना बघून शिवण्याला आनंद होईल का? बघूया पुढील भागात. आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, त्याचबरोबर हाईप पण करा. आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या लाईव्ह मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब पण करा. धन्यवाद.